ही भाजपकडून तिकीट दिलं गेलं नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय। भाजपकडून ऑफर होती पण मी शिंदेंना सोडणार नाही असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। शिंदेंना सोडलं तर देव मला कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणालेत। मला मंत्रिपदाची काही हाव नाही हेही निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। मी तुमच्याकडे तिकीट मागत होतो, तुम्ही तर दिली नाही। नाही, एका घरात 3 कसे देणार? तुम्हीच बोललात। आता मी फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो की साहेब मी जाऊ ना, तर साहेब बोलले हो तू आपलाच आहेस, मी प्रामाणिक काम करतोय, माझा पक्ष वाढवतोय, माझा पक्ष मी वाढवतोय, उबाटावाले घेतोय, हे लोकांना त्रास। अरे तू का घेतोयस? तुला तर बीजेपी द्यायचं आहे, हे सगळा आवारा घेऊन तू कसं येणार तू परत? मी बोललो साहेब येणार नाही, मी घरात बसीन, मला कुठे काय बनायचंय। मला उद्याची निवडणूक जरी नाही लढायला मिळाली ना, मला शिंदे साहेब बोलले तू घरी बस, मी घरी बसणार। त्यांना दुसरं काहीच घेणं देणं नाही। त्यांच्या समोर फक्त माणूस आला की तू मला सांग कुठला तू? बोला साहेब मी शिवसेना। कधी येणार? बोला साहेब कधीच नाही। आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते, अरे निलेश तुला नंतर बीजेपीतूनच लढवायचं आहे ना, तू लोकसभा लढवशील किंवा विधानसभा लढवशील तर बीजेपीतूनच लढवशील। हे आतापर्यंत होत होतं, 1-2-3 महिन्यापूर्वीपर्यंत। मी बोललो साहेब मी कधीच शिंदे साहेबांना सोडणार नाही। शिंदे साहेबांनी मला माझ्यावर जे उपकार केले ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही। देव मला माफ करणार नाही जर मी शिंदे साहेबांना सोडलं तर। मग मला राजकारणात काही नाही मिळालं तरी चालेल, माझा पाठला कुठे मंत्रिपदासाठी आहे, माझा पाठला कुठे मोठ्या पदासाठी आहे की मी कुठेतरी सिडकोवर जावं किंवा मंत्री बनावं, कॅबिनेट बनावं, अजिबात नाही। मला रस देखील नाही। चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही, मंत्री असताना काय केलं? शिवसेना आमदार निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल आहे। चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही आणि त्यांनी मंत्री असताना काय केलं असा सवाल त्यांनी केलेला आहे। मी म्हटलं की प्रदेश अध्यक्ष वारंवार जे सिंधुदुर्गात येतात ते एकाच गोष्टीसाठी येतात, ते वातावरण बिघडवायला येतात, त्यांना बाकी विकासाचं काही देणं घेणं नाही। ते स्वतः 2.5 वर्ष सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं। आज जिल्ह्यावर जवळपास 250 कोटीची बिलं पेंडिंग आहेत। तुम्ही मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये काय रिझल्ट दिलात? सन्मान्य मोदी साहेब मालवणमध्ये येऊन गेले, त्या काळाची जी बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहेत PWD खात्याची, ती 200-250 कोटीची बिलं जी आहेत त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही। पालकमंत्री म्हणून तुम्ही इकडे काम केलं, एकही वर्ष जिल्ह्याचा आराखडा वाढवला नाही, उलटा खर्चही पडला नाही 100%। तुम्ही रिझल्ट कुठे दिलात जिल्ह्यासाठी? फक्त कल्चर खराब करण्यासाठी तुमचं हे जे काही योगदान आहे ते आम्हाला हाणून पाडण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय। राज्यातील 11 नगर परिषदांमधील निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। बारामती, महाबळेश्वरसह 11 नगर परिषदांमधल्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। ज्या नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्या नगर परिषदा कोणत्या आहेत तर बारामती, फलटण, महाबळेश्वर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी, मंगळवेढा, बाळापूर, घुग्गुस, अंजनगाव, सुरजी। किशोरी पेडणेकरांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करण्यात आलेली आहे। शिंदेंनी भरसभेमध्ये सामंतांना फोन करून MIDC बाबत चर्चा केलेली होती आणि उदय सामंतांशी चर्चा करून जनतेला MIDC बाबत आश्वासन दिलेलं आणि फोन केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांकडून आता नक्कल करण्यात आली आहे। लोकांना कसा बनवाबनवी करायचं, हा काय MIDC कुठे देणार ना, बघा हा द्यायची। अरे MIDC काय खेळणं आहे? 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं, 4-4.5 वर्षात झाली नाही। हा बरोबर, मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय? त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते। अशा पद्धतीने जर लोक पण बोलत असतील तर त्यांनी त्यांच्या म्हणजे माझ्यासारख्या वयाच्यानी आपल्या नातवंडांचं आयुष्य शून्यावर नेऊन ठेवतोय। शिंदे सिंधुदुर्गमध्ये प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज रात्री समजेल असं वैभव नाईकांनी म्हटलेलं आहे। शिंदेंनी या शहरासाठी कोणता विकास निधी दिला ते जाहीर करावं असं वैभव नाईकांनी म्हटलंय। शिंदेंनी मालवणसाठी काय केलं ते भाषणामध्ये जाहीर करावं असं वैभव नाईकांचं म्हणणं आहे। तर वैभव नाईकांना घरातील लोकच प्रचाराला येऊ नको असं म्हणतात।
या शब्दात निलेश राणेंनी टीका केली आहे. तर ते प्रचारसभा घेण्यासाठी येत आहेत की लक्ष्मी दर्शन घेण्यासाठी येत आहेत हे आता आजची रात्र या ठिकाणी ठरेल. परंतु त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये किंवा आपल्या 2.5 वर्षाच्या उद्धवजी मुख्यमंत्री केल्यानंतर काय कामं केली, या शहरासाठी कुठला विकास निधी दिला ते जाहीर करावं. नाहीतर आपण बघतोय की अनेक सभामध्ये ते फोन लावतात आपल्या मंत्र्यांना, आपल्या पीएना, आणि हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे सांगतात. म्हणून त्यांनी आपण गेल्या 3.5 वर्षामध्ये काय निधी या मालवण शहरासाठी दिला, कुठली अपूर्ण कामं पूर्ण केलीत, याचं खरं तर आपल्या भाषणामध्ये सांगितलं पाहिजे. त्या माणसाला काही किंमत नाही हो, ते सोडून द्या. तो 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 त्याचेच भावंड घरातले म्हणते तू प्रचाराला येऊ नको अशी त्याची परिस्थिती आहे. म्हणून त्या माणसाचं सोडून द्या, त्याच्या घरातच त्याला मान्यता नाही. आणि तो त्याला सांगा जरा सावंतवाडीत जाऊ नये, जाऊ शकत नाही. तिकडचे कार्यकर्ते म्हणतात, घरचे तर म्हणतायत की तू आमच्या प्रचाराला नको, तिकडचे कार्यकर्ते म्हणतायत की तू सावंतवाडीत येऊ नको. तो झिरो, म्हणजे त्या माणसाचं सोडून द्या. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कन्या सिमंतिनी कोकाटेंचा मतदारांना अजब सल्ला आहे. लग्न महत्वाचं नाही, मतदान महत्वाचं आहे असं सिमंतिनी कोकाटे यांनी म्हटलंय. क्रॉस वोटिंग मला चालणार नाही असं सिमंतिनी कोकाटे यांनी म्हटलंय. येत्या 2 तारखेला लग्न तिथी आहे. मतदान केल्याशिवाय कोणीही कोणत्याही लग्नाला जायचं, कोणीही कोणत्या लग्नाला जायचं. महिला मंडळ, मतदान केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. लग्न महत्वाचं. नवरदेव नवरी आले की लग्न होणार. तुम्ही गेले नाही गेले फरक पडणार नाही. क्रॉस वोटिंग करायची नाही. मला अजिबात क्रॉस वोटिंग केलेली चालणार नाही. निलेश राणेंच्या आरोपांवर नितेश राणे बोलतील असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. निलेश राणे यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांवर आता नितेश राणे बोलतील असं रवींद्र चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आलंय. भाजपमध्ये आपण ऑफर दिलेली नितेश राणे बोलतात ते भाजपमध्ये आपण ऑफर दिलेली नितेश राणे बोलतात ते